जर तुमचे पण मुलं बाहेरचं खायचं हट्ट करीत असतील ना, तर त्यांना खुश करण्यासाठी असं स्नॅक्स करून खाऊ घाला. मग ते तुम्हाला नक्कीच विचारणार की परत कधी बनवणारेस मम्मी. तर त्याला बनवण्यासाठी मैदा चाळून घ्यायचा, मग त्याच्यात ओवा, मीठ आणि थोडस गरम तेल करून पाणी टाकून मळून घ्यायचं. त्याचा एक उंडा करून घ्यायचा, त्यावर प्लेट ठेवून 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं. आता लगेच एक मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोडस मीठ टाकून बारीक करून घ्यायचं. मसाला बनवण्यासाठी कढई घ्यायची, त्यामध्ये टाकायचं तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक केलेलं वाटण, उकडलेले बटाटे, थोडीशी कोथिंबीर टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता भिजलेल्या पिठातला लगेच एक उंडा काढून घ्यायचा आणि त्याची पातळ चपाती लाटून घ्यायची. लाटल्यावर लगेच त्याच्यावर बटाट्याचा मसाला लावून घ्यायचा. आता दोन्ही साईडनी चांगले रोल करून घ्यायचे आणि चाकूनी कापून घ्यायचं. आता लगेच त्याच्यातला एक पीस घ्यायचा आणि हाताने दाबून त्याला हार्ट शेप द्यायचा. आता लगेच कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं. तेल कडकडीत गरम झालं का लगेच त्याच्यात हे टाकून द्यायची आणि त्यांना मंद गॅसवर खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. मग त्यांचा कलर गोल्डन ब्राऊन झाला की लगेच काढून घ्यायची आणि लगेच त्यांना सॉस किंवा चटणी सोबत गरमागरम खाऊन घ्यायचे. हे एवढी क्रिस्पी आणि टेस्टी होतात ना की तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आमच्या छोट्याला तर एवढे आवडले ना, तर बनवलेले सगळे प्लेट पुढे घेऊन बसलेला होता. हे छान होतं, असे टेस्टी होते, सगळे खाऊन घेतले.